दत्त नामाच्या स्पंदनांचा मनावर आणि सभोवतालच्या वातावरणावर होणारा सूक्ष्म परिणाम, संपूर्ण मार्गदर्शन. दत्तगुरूंचे नामस्मरण केवळ एक शब्द नसून ती एक ऊर्जा आहे. ह्या ऊर्जेचा भक्तांवर आणि वातावरणावर कसा परिणाम होतो आणि जप करताना कोणते सूक्ष्म अनुभव येतात, यावर आधारित आज आपण खास चर्चा करणार आहोत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या जपाच्या विशिष्ट लयामुळे शरीरातील सूक्ष्मचक्रे प्रभावित होतात. अनेक साधकांना जप करताना अचानक अंगावर काटा येणं, पाठीच्या कण्यातून ऊर्जेचा प्रवाह मुंग्या आल्यासारखे जाणवणं किंवा कपाळावर आज्ञाचक्राच्या जागी स्पंदन जाणवणं हा याचं ऊर्जेचा परिणाम असतो. ज्या वास्तूंमध्ये नित्य दत्त उपासना आणि नामस्मरण होते तिथे एक वेगळी सकारात्मक स्पंदन तयार होतं. नामस्मरण करताना अचानक चंदनाचा, कापूर, ऊद किंवा एखाद्या फुलांचा मंद सुगंध येणं हा दत्तगुरूंच्या सूक्ष्म अस्तित्वाचा आणि वातावरणाच्या शुद्धीचा अत्यंत सामान्य पण अद्भुत अनुभव मानला जातो. उपासनेची पातळी जसजशी वाढत जाते तसतसे अनेक भक्तांना स्वप्नांच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळते. स्वप्नात औदुंबराचे झाड दिसणं, गाईचे वासरू, श्वान किंवा एखादा अनोळखी साधू अथवा भिक्षा मागणारा दिसणं हे संकटातून रक्षण होत असल्याचे आणि उपासनेची दिशा योग्य असल्याचे स्पष्ट संकेत असतात. दत्ततत्व हे मुळात वैराग्य आणि शांततेचे प्रतीक आहे. जपाच्या नियमित सरावानं मनातील चिंता, भीती आणि भविष्यकाळाची अस्थिरता आपोआप कमी होते. कितीही मोठे संकट समोर असले तरी माझे दत्तगुरू पाठीशी आहेत, सर्व ठीक होईल असा विश्वास, अढळ आणि निडर विश्वास मनामध्ये निर्माण होतो. दत्तनामाचा उच्चार केल्यावर मेंदूत एक विशिष्ट कंपन निर्माण होते. हे कंपन मेंदूतील ताणतणाव निर्माण करणाऱ्या लहरींना शांत करून अल्फा लहरी जागृत करते. यामुळे विचारांची अनावश्यक गर्दी एका क्षणात थांबते आणि मन नैसर्गिकरित्या ध्यानावस्थेत जाते. कितीही मोठे नैराश्य किंवा भविष्याची चिंता असली तरी या स्पंदनांमुळे ती बर्फासारखी वितळून जाते. माणूस बाहेरील जगाच्या कोलाहलातून मुक्त होऊन स्वतःच्या आतील शांततेशी एकरूप होतो. दत्त नामाचे स्वर घरात घुमल्यास ते एका शक्तिशाली सोनिक क्लिन्झरप्रमाणे काम करतात. घरातील भिंती, कोपरे आणि वस्तूंमध्ये साठलेली नकारात्मक किंवा जड ऊर्जा या स्पंदनांनी अक्षरशः नष्ट होते. जिथे हा नाद अखंड घुमतो ती वास्तू साक्षात एका जागृत आणि पवित्र मंदिरासारखी ऊर्जावान बनते. यामुळे घरात प्रवेश करताच सर्वांना एक प्रकारची अत्यंत सुरक्षित आणि उबदार प्रसन्नता जाणवते. कोणतीही खर्चिक वस्तुविधी न करता केवळ या स्पंदनांनी घरातील सर्व वास्तुदोष शांत होतात. जेव्हा दत्त नामाचा अखंड जप होतो तेव्हा व्यक्तीच्या शरीराभोवती असलेल्या ऊर्जेच्या वलयात प्रचंड वाढ होते. हे स्पंदन इतके शक्तिशाली असते की ते कोणत्याही दृष्ट प्रवृत्तीला किंवा अघोरी शक्तीला आत प्रवेश करू देत नाही. तुमची ऊर्जा दुसऱ्यांच्या नकारात्मक विचारांनी किंवा ईर्ष्येने प्रदूषित होत नाही. हे कवच तुम्हाला समाजात अत्यंत निर्भयपणे, आत्मविश्वासानं आणि ताठमानाने वावरण्याचे सामर्थ्य देते. जणू काही साक्षात नृसिंह सरस्वतींचे तेच तुमच्या रक्षणार्थ तुमच्यासोबत अखंड उभे असते. ध्वनी विज्ञानानुसार ओम राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचे उच्चार शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात आणि त्यांना पुनर्जीवित करतात. जुनाट आजार, मज्जासंस्थेचे रोग किंवा सांधेदुखी यामध्ये या स्पंदनांचा अत्यंत चांगला वैद्यकीय परिणाम दिसून येतो. शरीरातील टॉक्सिन्स, आजारांची मुळे या नादब्रह्मामुळे सूक्ष्म स्तरावर नष्ट होऊ लागतात. आजारी व्यक्तीच्या जवळ बसून हा जप केल्यास औषधांचा प्रभाव अत्यंत वेगाने आणि सकारात्मकरित्या दिसून येतो. ही साक्षात धन्वंतरी रूपातील दत्तगुरूंची ऊर्जा असते जी शारीरिक वेदनांवर फुंकर घालते. जो व्यक्ती सतत दत्त नामाच्या स्पंदनात राहतो त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचा वास निर्माण होतो. अशा व्यक्तीच्या वाणीतून बाहेर पडणारे शब्द केवळ ध्वनी नसून ते साक्षात चैतन्य ऊर्जा बनतात. यामुळे तुम्ही दुसऱ्याला दिलेला सल्ला किंवा केलेले मार्गदर्शन अत्यंत प्रभावी ठरते आणि त्यांचे अचूक परिणाम दिसतात. कोणाबद्दलही सहज काढलेले चांगले उद्गार खरे ठरतात आणि तुमच्या वाणीतून लोकांचे कल्याण घडू लागते. एक मार्गदर्शक म्हणून तुमच्या लोकसंग्रह वाढवण्यासाठी ही सिद्धी अत्यंत उपयुक्त ठरते. दत्त नामाच्या उच्चाराने सभोवतालच्या हवेत असलेल्या प्राणशक्तीचे प्रमाण वाढते. यामुळे केवळ आध्यात्मिकच नाही तर प्रत्यक्ष श्वसनातून शरीराला मिळणारी ऊर्जा दुप्पट होते. ज्या घरात श्री गुरुदेव दत्त अथवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप होतो तिथे राहणाऱ्या लोकांचा उत्साह, चैतन्य आणि कार्यक्षमता कायम टिकून राहते. त्या घरात आळस, मरगळ किंवा कोणतीही गोष्ट पुढे ढकलण्याची प्रवृत्ती पूर्णपणे संतुष्टात येते. वातावरणातील हा शुद्ध प्राणवायू घरातील प्रत्येक सदस्याला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करतो. दत्तनाम हे केवळ भक्तीचे साधन नाही, ती कर्माचे ओझे जाळणारी एक प्रखर सूक्ष्म भट्टी आहे. याच्या अखंड स्पंदनामुळे अनेक जन्माचे संचित कर्म आणि त्याचे भोग सूक्ष्म स्तरावर जाऊन
जाळून खाक होतात. यामुळे आयुष्यात येणारी मोठी संकटे किंवा धोके यांची तीव्रता अगदी सौम्य होऊन जाते. जी संकटे तुमचे मोठे नुकसान करणार असतात ती संकटे तुम्हाला केवळ स्पर्श करून निघून जातात. कर्म अटळ आहे, पण नामाच्या प्रहाराने कर्माची फळे बदलता येतात याची ही जिवंत प्रचिती असते. स्पंदनांचा थेट नियम आहे. जशी तुमची फ्रिक्वेन्सी तशीच परिस्थिती तुम्ही आयुष्यात आकर्षित करतात. दत्तनामामुळे तुमची ऊर्जा उच्च पातळीवर गेल्याने आयुष्यात योग्य व्यक्ती आणि योग्य संधी आपोआप आकर्षित होतात. अडकलेली कामे, पैशांचे व्यवहार आणि गुंतागुंतीचे प्रश्न कोणाच्या तरी अनपेक्षित मदतीने आपोआप सुटतात. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा बरोबर योग्य वेळी अचूक मदत चालून येते. जो योगायोग नसून ईश्वरी नियोजन असते. संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या कल्याणासाठी कार्यरत झाल्याची अत्यंत सुरक्षित भावना मनामध्ये निर्माण होते. श्री गुरुदेव दत्त अथवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या दत्त नामाच्या जपाच्या स्पंदनांचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे काही काळानंतर तुम्हाला मुद्दाम जप करण्यासाठी माळ घ्यावी लागत नाही. तुमच्या शरीराची सिस्टीम त्या स्पंदनांशी इतकी एकरूप होते की श्वासासोबत हा नाद आतल्या आत अखंड चालू राहतो. काम करताना, प्रवास करताना, इतकंच काय तर गाढ झोपेतही स्पंदने आणि नामस्मरण चालूच राहते. यामुळे तुमची 24 तास ईश्वराशी नाळ जोडलेली राहते आणि बाहेरील जगाचा कोलाहल तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. योगशास्त्रानुसार ही अवस्था प्राप्त होणे म्हणजे माणसाचा आत्मा परब्रह्माशी थेट जोडला जाणे होय. दत्तनामाची स्पंदने बाहेरील देवाचा शोध संपून तो देव माझ्या आतच आहे याची प्रचिती देतात. या स्पंदनांमुळे अनाहत चक्र उघडते आणि जगातील सर्व सजीवांबद्दल अलोट प्रेम निर्माण होते. बाहेरील गुरूंचा किंवा मार्गाचा शोध संपून तुमच्या आतील अंतर्यामी गुरु पूर्णपणे जागृत होतो. कठीण प्रसंगात हा आतला गुरु तुम्हाला पदोपदी अत्यंत अचूक आणि निर्भय दिशा दाखवतो. अहंकाराच्या पलीकडे जाऊन सर्व काही एकच आहे ही अद्वैताची सर्वोच्च अवस्था प्राप्त होते. श्री गुरुदेव दत्त अथवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या दत्तनामाच्या जपाच्या स्पंदनांचा अंतिम आणि सर्वोच्च परिणाम म्हणजे माणसाला संसारातील मोहाची आणि पैशाची हाव उरत नाही. कुटुंबाची आणि व्यवसायाची सर्व कर्तव्ये अत्यंत उत्तमरित्या पार पाडूनही मन आतून एका अवधूत अवस्थेत स्थिर राहते. जे घडते ते केवळ सद्गुरूंच्या इच्छेने. हा भाव इतका पक्का होतो की यशापेशाच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही. माणूस पाण्यातील कमळाप्रमाणे संसारात राहूनही त्यातील चिखलापासून पूर्णपणे अलिप्त आणि कोरा राहतो. ही मुक्ती मरणानंतरही नाही तर जिवंतपणेच मिळणारी सर्वात मोठी आणि दिव्य स्वातंत्र्याची अवस्था. श्री गुरुदेव दत्त.